काय मग अशी वांग्याची भाजी खाल्ली का तुम्ही? खाल्ली नसेल तर करून बघा, कारण लय मस्त लागते. शेंगदाणे घेतलेले थोडेसे लालसर मस्त असे भाजून घेतलेले, कारण लालसर भाजले ना खरपूस लागतात ते. त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आणि मस्त ठोसर बारीक करून घ्यायचं. आता एका ताटामध्ये ते काढून घेऊ. शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला आता थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची, थोडासा घरचा काळा मसाला टाकायचा आहे, थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वांगे मस्त असे चिरून घेतलेले तर धुवून पण घेतलेले तर आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे आणि करून घेतलेला मसाला भरायचा आहे. मसाला चांगला आपल्याला दाबून दाबून भरायचा आहे, कारण चव एकदम मस्त येते बरं का त्याला. आता कढई गरम करून घेतलेली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकू, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकू, थोडेसे जिरे टाकू, थोडीशी हळद टाकू. आता भरून घेतलेले वांगे आहेत ना त्याच्यामध्ये टाकू. आता मस्त असे परतून घेऊ थोडेसे वांगे, कारण वांगे असे परतून घेतले ना चव एकदम मस्त येते तेलामध्ये परतिल्याच्यानंतर. त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटं थोडेसे शिजून देऊ. शिजून झालेले आहेत वांगे बघा. आता आपण उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये टाकू आणि मिक्स करून घेऊ. आता हे मस्त मिक्स झालं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, थोडंसं चवीनुसार मीठ टाकू, कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं. आता झाकण ठेवून शिजून देऊ. वांगे बघा आता एकदम मस्त असे किती भारी शिजलेत बरं. बघा वांगे ते एकदम मस्त शिजलेले आहेत. आता वांग्याची भाजी एकदम मस्त तयार